बोला आजी. तर जन्माला आलो ना आपण हम्म. आपण माणूस म्हणून येईल का एखादा पशु आहे का? माणूस. माणूस. हा जागारा. हम्म. तर आपल्याला माणूस म्हणून कसं वागायचं हम्म. हे सामर्थ्य आपल्याच पाहिजे. हा आम्ही पहिलेच लाडत आहे पण तुम्हाला दाखवत नाही. हा तर मग काय करायचं, आपली ठाकूरकी आपण सांभाळायची. हम्म. आपण तोंड टाकून कोणाला बोलायचं नाही हम्म. आणि कोणाची ऐकून घ्यायचं. घ्यायची नाही. हम्म. झाली ही एक गोष्ट. हम्म. पण समोरचा आहे कसा नाही कसा हम्म. तर हे आधीनी खरायचा आपल्या डोळ्यानं. हम्म. त्याचा चमडाच सांगतो आपल्याला हम्म. हे कोण्या चालीचं आहे, हम्म. कोचरमाने हे का हे असं आहे ते आपच कळतंय. कनिष्ठ माणूस बी कळतं बरं. हम्म. आणि मग त्या रीतीनं आपल्याला चालावं लागतंय. आणि एक हे गद्याच्या सावलीन चालू नाही तर संगत काय करायची त्याची, बरोबर आहे. हम्म. हे मूर्ख आहे ना, मूर्खाच्या सावलीने बी चालू नाही. अतिशय बरोबर. तर संगत करा छकाची बडत बडत जात आहे हम्म. आणि संगत करा गांडूची फिरू गोता खाते. खरं आहे का? एकदम बरोबर. एकदम बरोबर. तर मग असं आहे, आज छकाची संगत करा. हम्म. माणूस अरे हे पाय हम्म. मी तुला सांगते, हम्म. राजहंस पाखरानं हम्म. राजहंस पाखरू होतं. हम्म. आता कावळ्याला काय वाटे मी याची संगत करा. हम्म. आता राजहंस पाखरू म्हणजे काही साधी गोट आहे का? नाही. नाही. पण संगत केली आहे कावळ्यानं. हम्म. पण कावळा उठाचा बसाचा करतो का नाही वाकडी मान, उठता बसता वाकडी मान करतो. बरोबर. बरोबर आहे. हम्म. हा बागामध्ये झाड सरूचं लावलं माळ्यानं, हम्म. एखादा चांडाळ येतो ते शेजारी बाबूळ लावून जातो. बरोबर आहे काय? अतिशय बरोबर. नाही चूक आहे. चुकी का? हा मग ओके. तिसरी गोट हम्म. ऊस एरंड हम्म. दोन्ही लावले एकाच दांडानं. हम्म. ऊस न्याला मोडू, हा. एरंडाला खाताय का पुसताय का कोणी? नाही नाही. हा मग अशी माणसाची पारख करायची. हम्म. बरोबर आहे. बरोबर. सांगितलं तुला हे पटलं? हो पटलं. एकदम बरोबर. ऐकायसारखं आहे का? एकदम. हा पण तुकारामानं झाड लावलं निर्जीव पाहून. हम्म. निर्जीव खरोखर आहे बरे. हम्म. निर्जीव पाहून झाड लावलं. वाळ्या झाडाला पानानं सोपी गोटे का? नाही ना. हां तर पण भक्तीच्या जोरानं झाड जिवंत झालं, पाला आला त्याला. वाव. हां तर मग असं आपण वागायचं ना, असं आयुष्य काढायचं. तेव्हा माणसाची ठाकूरकी. माणसाची भक्ती कशी असावी? भक्ती माणसं अशी पाहिजे, कोणी आपल्याला वाईट नजरेनं दिसायलाच नको. सर्वांमध्ये देव बघावा. हा आणि एक आहे सारी सारखे नसते. मग देवाकडे विचार करा की काय रे पांडुरंगाचा जन्म घातला कोणाकोणाला, कोणाकोणाला काही समजतच नाही. कोणी कोणी असं आहे आणि जन्माला तर माणसं आहे आणि अकलीचा पत्ता नाही. आपली बी वागणूक चांगली पाहिजे असं लोकांना सांगायचं आहे का नाही? अतिशय बरोबर. लोकांना सांगायचं ना आपण तेच काय म्हणतात ना, लोकांना सांगा घ्या ज्ञान आणि आपण कोरडे पछान. काय का मी बरोबर बरोबर. अतिशय बरोबर बोलले. असं आहे. मग बाळा तर तुला मी लोकांत काही घेत नाही. भूषण तर तुमचं मला भरलं यायचे आणि त्या भूषणानं तुला काय सांगू, तो आजही कुठं नाव काढ म्हटलं. हो अरे त्याच्यानं मला बोलत बस भाऊ का बँकेत. हां 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 ना सांगितलं. कोण मॅनेजर नाही, आमच्या मंगरुळ वाटावर एक तीन इरी आहे. हो वैदवाडीवाला लिखी तीन इरी. त्या तीन इरीवाला माणूस होता पा आणि त्याला काही संपर्क असेल तुमच्या लोकांची ठाऊक. अच्छा. रवताशी रवताशी आमचं टमकं टमकं आहे का नाही. मग बँकेत गेल्यावर काही बोलायचं काम पडतंय? नाही बोलत. नाही पडत. पडतंय.
नाही पण म्हणजे हा तसं पडतं. म्हणजे कसं पडतंय पडत नाही आपल्याला, त्या लोकांच्या संग नाही काय काम. हा हा पण हे आपले इतर लोक, हा ना हा तुमचा नंबर नाही इट, हा हा नंबरावर बसायचं. हा मग नंबरावर बसायला नंबरचं कुठून लागते, पायऱ्यापासून. हा मग नंबर सापडतो का? नाही नाही. मग असं कोणी कुठं बाहेर गेलं का काही, अहो बाई तुमचा नंबर नाही. अहो दादा मला जरी नंबर नाही पण मला थोडंसं टेकू तर द्या सांग, हा 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 का मी खुर्ची सगळं घेऊन पळाले. हा. हा हा समजलं. मग ते माणसं असते ते कान देते. हा मग मग दादा आला दादा, हम्म आजी तुम्ही माझ्या जागेवर बसल्या. हो दादा घ्या तुम्ही तुमची जागा, हरकत नाही. हम्म पण मला असं वाटतं तुमचा नंबर मी घेतला तर काही हरकत नाही. हो म्हणजे ते कसं काय मिळालं, मग तुम्ही पुढे जाता आणि मी मागं राहून काय करू. बरोबर बरोबर. मग मला जाऊ द्या ना पुढं. हा हा बरं दादा तुम्ही लावला इथं नंबर तुमचा पुढं, हा समोर मी लावसाल का? मग भोवतालचे लोक ऐकते. हा 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 ऐकते की नाही? हा, बरोबर. हा बा मग आता मग मग त्या बोने केली मोकळी चला की, तानाकी केली की बाई तुम्ही कुठल्या, तुम्ही मग मंगरूळची, हा कोण गवते का ते लय लोकांच्या याचे ते बाबा, का सुरूची मिळालं नाही. आम्ही जराड आहे, जराड. जराड माणसं नाही तर जराड आहे. असं का बा, हा तुमचं माहेर डोलखेडा, डोलखेडा. राऊत कंपनी. मग योगबा म्हणतो रामराव पाटलाची बहिणी. हा हा फटकलं. हा हां मग काय होतं उजू बोलणं तर आपलं रफ आहे. हा हां मग त्या आवाजात बी मिळते, हा ती चाल बी दिसते लोकांना. हा हां तर त्या बोना आता उजूक मला आपल्या संग भाषण केलं. आजी तुम्ही तेव्हा का दादा, आजी आपण बोललो नव्हतं का, हा ते तिन्ही इरीवरले आकुड चड्डी घालताय ते मग म्हातारं होतं. असं का बरं बरं बरं. अरे आणखी ठोकायची आपल्याला लय बोलणं येतं. मग राऊत लोकांचं नाव आहे म्हणायचं. लय बा पुढं बी राहीन, हां पुढं बी राहीन. मग कर्तबगारी चांगली असली तर. आता ह्या पाय हे होते ना 40 बैल होते याच्याजवळ. हो एका एकाजवळ 10 मग किती झाली बापा. हा होतेच ना. बापरे इतके. हा म्हणजे रईसी आहे. हा म्हणजे राऊताचं नाव आहेच. हा आणि पुढं बी चांगलंच राहील. पुढं चांगलं मी प्रयत्न करीन माझ्याकडून जेवढं होऊ शकेल तेवढं. मग अरे एक जर वाड्यातून चांगला असला त्याच्या मागं मागं सगळं वाडा पळतो. हा पळाला ना त्याच्या खाली सगळं झाकून जाते की त्याच्या. असे आपले 2-4 इकडे आहेत ना हे कलेक्टर साबरा पाटील तिकडे जाय, सकाराम पाटील तिकडे जाय. मला कोण आहे हो त्या सगळं सुशिक्षित आहे. मग आजीच कशी मागं राहील. बरोबर बरोबर. माहिती कोल्हापुराला बी गेले ना, मी बोलायला आठवत नाही कुठंच बा. हा ना. हां 2-3 रोज चौपायाची बैठकीत बसलं, तुम्ही कुठले आम्ही कुठले असं तसं फलानं. मग किती जमीन आहे तुम्ही जवळ आहे बाबा 4-5 एकर. 4-5 एकर बी नाही पण मग आता लयच कमी कशाला सांगा. मग तर भक्कम आहे आजी. म्हणलं ही भक्कम आहे म्हणे. हा पुष्कळ आहे म्हणे. अहो म्हणलं दादा 500 एकर जमीन आहे माझ्या भावाजवळ. हो हा मी लेख 500 एकरावाल्याची लेख आहे म्हणलं बरं का. आता म्हणलं मला भाऊ हे 5 जण वाटे पडले. अहो तरी पण म्हणलं 50-50 एकर जमीन त्याच्याजवळ. स्वतः माझ्या भावाजवळ 200 एकर जमीन आहे म्हणलं. 5 जण आहे. हां मग तर लय अहो मला दादा माझ्या भावाला की ते धुरे पडेल आणि गोटची आहे. मग टेकती करायची. टेकतीस नसेल तुम्ही गजानन बाबा जात असतं का नाही. हा जात असतं. चला म्हणलं माझ्या सांग. मग मी तुम्हाला म्हटलं माझ्या वडिलाची राजधानी दाखवते काय तर. आणि मग मी म्हणतात ते मग एक भाषा कलेक्टर आहे, एक वकील संघाचा अध्यक्ष आहे, एक पुन्हा वकील आहे, भाऊ को विस्तार अधिकारी आहे. मी काय बनू. आणि भाषा म्हणलं कृषी अधिकारी आहे. मी काय बनू सांग. आणि योग भाषा म्हणलं दोघं नवरा बायको जिल्हा परिषदला मास्तर आहेत. योग म्हणलं कंपनी आहे. आता याच्या पुढं काय सांगा बाबा.
आणि सगळ्याच ठीक आहे म्हणलं, कोणाचंच काही नाही. अशा हां हां. मी काय बनवू सांगा. तू काय बनू हम्म, का बाय, हे स्वप्न जे पाहिले, हम्म, आता जी स्वप्न पुढं तयार करायची जी हम्म. अशी शाश्वती पाहिजे. बरोबर. हा. जो आपण विचार करतो तेच आपण बनवतो. मग तेच बनायचं, हम्म. तेव्हा. तेच बनायचं. त्याच्या आधी लग्न का होईना, हो, हम्म, पण शिक्षण चालीच ठेवायचं, हम्म, हम्म. पेपर देतच राहायचे. दगड जर किती बी जर मारले तर एक तर लागतो, सगळी उगती, एखादा लागणार नाही. हम्म. पण जायचं मोठ्या पदावरच, हा. असं माझी इच्छा आहे. इच्छा आहे. तो सोन्यानं हम्म, त्याची विकायची प्रयत्न चालले, हम्म. चांगलं नाही ते. अजून असं आहे बा. आता याच्या पुढं काय सांगू रे बाळा. ते तुम्ही ते काय ते म्हणणार होत्या काहीतरी. मी का हम्म. कृपाळू पंढरी घेतो, घेऊन राहिला का त्याच्यात. हो. कृपाळू पंढरीनाथ, कृपाळू पंढरीनाथ, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. बरोबर आहे. हम्म, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. चला जाऊ पंढरीला, चला पंढरीला जाऊ भेट, चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, भेटू रुक्माई विठ्ठला, भेटू रुक्माई विठ्ठला, भेटू रुक्माई विठ्ठला, भेटू रुक्माई विठ्ठला. कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. जय जय श्रीराम. श्रीराम. टाटा. नाही नाही, थांबा. हम्म, पुंडलिका बरवे केले, पुंडलिका बरवे केले, कैसे भक्ती ना गोविले, कैसे भक्ती ना गोविले, कैसे भक्ती ना गोविले, कैसे भक्ती ना गोविले. कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. पुंडलिका बरवे केले, कुंडलिका बरवे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. त्याच्या भक्तीनेच बरोबर. परब्रह्म उभे केले, एक जनार्दनी नीट, एक जनार्दनी नीट, पायी जडवली वीट, पायी जडवली वीट, पायी जडवली वीट, पायी जडविली वीट. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. टाटा. टाटा. जय श्रीराम. म्हणजे पप्पी द्यायची. मग कमी. जय श्रीराम. जय श्रीराम. चांगली आहे का नाही. हम्म.